चालेल. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त श्री ज्ञानेश्वरी लेखी पारायण दररोजच्या 25 ओव्या लिहिण्याचा असा संकल्प प्रेममूर्ती हरिभक्त परायण संतोषजी महाराज पायगुडे, प्रेममूर्ती हरिभक्त परायण शेखरजी महाराज जांभूळकर आणि आम्ही आणि धसताई असे बरेच मंडळी, निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री, तसेच आमचे प्रेमस्वरूप असणारे सद्गुरु कृपांकित हरिभक्त परायण प्रेमानंद महाराज शास्त्री आंबेकर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या पारायण सोहळ्यामधील आजची प्रवचन पुष्प चौथे हरिभक्त परायण गुरुवर्य आदरणीय हॅलो, आवाज येतोय ना माझा? येतोय. हां. हरिभक्त परायण गुरुवर्य आदरणीय पूजनीय श्री राजेंद्रजी महाराज दहीभाते यांच्या मुखादर विंदातून अमृतवाणीद्वारे आपण सर्वजण श्रवण करणार आहोत. गुरुवर्यांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर गुरुवर्यांचा ज्ञानेश्वरी बाबतचा प्रगाढ असा अभ्यास, ज्ञानेश्वरी ग्रंथावरची त्यांची प्रवचनमाला सतत सुरू असते. तसेच इतर काही ग्रंथांचे सुद्धा त्यांचे पाठ सुरू आहेत, जसे की पंचदशीचे पाठ आहे, विचारसागर ग्रंथाचे पाठ आहेत. असे विविध ग्रंथांचे पाठ त्यांच्याकडून घेतले जातात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ज्ञानमयी मयूर कॉलनी कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा विद्यापीठस्तरीय वारकरी वारसा विशारद सकल संत विचारपीठ म्हणजेच विद्यापीठीय संत ज्ञानदेव, संत नामदेव आणि संत तुकाराम महाराज या त्रिविध अभ्यासनांच्या एकत्रिताने येऊन केलेला हा वारकरी वारसा विशारद हा अभ्यासक्रम, आणि या अभ्यासक्रमामध्ये गुरुवर्य दहीभाते महाराज हे अध्यापनाचं काम करत आहेत, कार्य करत आहेत.
आणि त्याचा सर्वजण लाभ घेत आहेत. आता आजचं प्रवचन झाल्यानंतर लगेचच त्यांना त्याचं प्रवचन असल्या कारणाने आपण आजची वेळ 3:30ची ठेवलेली आहे. त्यांचं या प्रवचन मालेमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना प्रणाम करतो, वंदन करतो. तसेच तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि गुरुवर्य राजेंद्रजी महाराज दहीभातेंना विनंती करतो की त्यांनी आता प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करावी. आजचा विषय त्यांना ज्ञानेश्वरी भावनिरूपण 2ऱ्या अध्यायातील, बरोबर ना महाराज? बरोबर आहे. हो. हां, 2ऱ्या अध्यायातील शेवटच्या ओव्या आहेत आणि 3ऱ्या अध्यायातील 1 ते 50 ओव्या आहेत. तर महाराजांना विनंती आहे की त्यांनी प्रारंभ करावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री ज्ञानेश्वरी लेखी पारायण सोहळा वर्षभरामध्ये दररोज 25 ओव्यांप्रमाणे नुकत्याच संपन्न झालेल्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीपासून संपूर्ण वर्षभर हा 25 ओव्यांचा हा लेखी सोहळा हा लेखन स्वरूपात असलेला आपण ह्याला एक यज्ञ म्हणूया, हा वर्षभराचा संकल्पित केलेला असताना त्यामध्ये एका आठवड्यामध्ये सरासरी 25 प्रमाणे 175 ओव्या ज्या काही लिहिल्या जातील लेखकाकडून, त्या ओव्यांचं पुनश्च साररूपाने त्याच्यावरती निरूपण व्हावं, त्यावर विचार केला जावा, या उद्देशाने मला श्री खरमाळे महाराजांनी सांगितलं की प्रत्येक आठवड्याच्या लिहिल्या गेलेल्या संकल्पित नियोजित ओव्यांवरती पुनश्च एक चिंतन व्हावं, एक सिंहावलोकन व्हावं, त्यावरती काही मार्गदर्शन व्हावं, म्हणून ही साप्ताहिक प्रवचनमाला सुरू केलेली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ स्वहस्ते लिहिला जावा. खरं पाहता असं सांगितलं आहे की आपला ग्रंथ आपल्या हाताने स्वहस्ते लिहिलेलाच असावा आणि तो आपल्या वाचनामध्ये असावा. लेखन रूपाने ज्ञानेश्वरीची ही सेवा घडत आहे, हे एक परमभाग्य म्हणायचं आहे. एक महात्म्याने तर एवढं बोललं होतं की ज्ञानेश्वरी वाचणं लिहिणं हे तर राहू द्या, पण ज्ञानेश्वरीला नुसता स्पर्श जरी केला तरी सुद्धा पुण्य आहे स्पर्श करणाऱ्याला. त्यांना कोणीतरी गमतीने म्हटलं, मग पुस्तकाच्या दुकानात ते विक्रेते जे ज्ञानेश्वरी विकतात त्यांना पण पुण्य लाभतं का? ते महात्मा म्हणाले, अवश्य, कारण ज्ञानेश्वरी ग्रंथच मुळे असा चिंतामणी आहे, असा एक परिस आहे, असा एक कल्पवृक्ष आहे की त्याचा नुसता स्पर्श जरी झाला तरी सुद्धा पुण्य आहे. तर मग वाचकाला, लेखकाला, श्रवण करणाराला, खरं म्हणजे त्याही पुढं जायचं तर त्याचं सखोल अध्ययन करणाराला आणि आणखी पुढंच जायचं असेल तर एकतरी ओवी अनुभवावी, हे अनुभव घेणाऱ्याला किती महान फळ मिळत असेल याची कल्पनाच करता येणार नाही. म्हणजे ह्या ग्रंथाचा महिमाच असा आहे की मनोनी मने काये वाचा, जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हे स्वानंद साम्राज्य काही ठराविक वर्षांचं मर्यादित नाहीये. ह्या स्वानंद साम्राज्याचा सम्राट बनवण्याचं सामर्थ्य माऊलींच्या या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, ह्या भावार्थ दीपिकेमध्ये आहे. तर या दृष्टीने आपण आज मला जो वाट्याला आलेला टप्पा आहे ओव्यांचा, त्याच्यावरती मी माझ्या अल्पमतीने प्रयत्न करतोय. मी
सांगू इच्छितो की ज्ञानेश्वरीच्या अध्ययनात अवगाहन करणारा मी आपला एक प्राथमिक साधक आहे. कोणी मोठा अभ्यासक, गुरुवर्य वगैरे वगैरे अशा काही माझ्या मुळीच भूमिका नाही. आदराने आपण म्हणता तो भाग वेगळा आहे. ज्ञानेश्वरीचा केवळ एक अभ्यासक, खरं म्हणजे त्याच्या पुढे जायचं तर जी काही तोडकी मोडकी सेवा करणारा सेवक, या नात्याने माऊलींचं ही वाङ्मयी सेवा आलेली आहे. महाराजांनी मला सांगितलं, खरमाळे महाराजांनी म्हटलं माऊलींची वाङ्मयी सेवा आहे, मग चला. आणि आज मी नेमका मोकळा होतो, म्हणून आज मी माझ्या अल्पमतीने चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की आपण ज्ञानेश्वरीचे उपासक आहोत, अभ्यासक सुद्धा व्हावं. होत असं, उपासना करणारे उपासक पुष्कळ असतात, परंतु अभ्यासक फार थोडे असतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अभ्यासकांची संख्या कमी आहे, उपासकांची संख्या खूप आहे. तसं उपासनेच्या अंगाने ज्ञानेश्वरीचं महत्व हे काही अलौकिकच आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ही उपासनाच आहे. भावधोरण्या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, ही सुद्धा उपासनाच आहे, उपासनेचं ते फळ आहे. पण ज्ञानेश्वरीच्या अंतरंगामध्ये प्रवेश करण्याने जो काही वेगळा आनंद, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिरते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. बरी ही अक्षरं आत्म्याला प्रकट करणारी आहेत. ही अक्षरं आत्म्यावर असलेलं अनात्म्याचं आवरण दूर करून दैदिप्यमान स्वरूपात या आत्म्याला प्रकट करण्याचं सामर्थ्य या ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये अक्षरामध्ये आहे. आणि जर आपण अभ्यासक बनून, उपासक तर आहोत, उपासक तर बनायचंच आहे ज्ञानेश्वरीचं आपल्याला, पण अभ्यासक बनून जर ह्या ज्ञानदेवीला शरण गेलो तर स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी हे माऊलींचे बोल सार्थ झाल्याशिवाय राहणार नाहीये. जास्त प्रस्तावना करत नाही मी, विषय तसा मोठा आहे. दिलेल्या ओव्यांवरती केवळ 1 तासामध्ये चिंतन करणं तसं पाहता पुरेसं होणार नाही याची मला कल्पना आहे. परंतु जे काही थोडक्यात असेल त्याच्यावरती आपण विचार करूया. मला विषय आलेला आहे अध्याय 2. अध्याय 2 ओवी क्रमांक 251 म्हणजे श्लोक 44 पासून अध्याय 3 कर्मयोग मधील सुरुवातीच्या 50 ओव्या, ज्याच्यामध्ये श्लोक एकूण 4 आहेत. असा हा एकंदर 175 ओव्यांचा थोडासा धावता सारांश भावार्थ आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जरा या विषयांचं थोडं आपण अंतरंगदृष्ट्या विभाजन करूया, या ओव्यांचं, ओव्यांतील विषयांचं. अध्याय 2 जो सांख्य योग आहे, त्या सांख्य योगामध्ये ओवी क्रमांक म्हणजे संपूर्ण सांख्य योगाचं जर आपण अंतरंग पाहिलं ओव्यांच्या माध्यमातून ह्या 2ऱ्या अध्यायाचं, तर ओवी 101 ते 102 म्हणजे श्लोक 1 ते 11 मध्ये मोहग्रस्त झालेला अर्जुन आणि भगवंताने अर्जुनाची केलेली कान उघडणे हा विषय येतो. ओवी 103 ते 179 म्हणजेच श्लोक 12 ते 30 मध्ये भगवंताने सांख्य मार्गाची विचारसरणी तिथे मांडलेली आहे. कोणाची ऑडिओ व्हिडिओ असेल तर कृपया बंद करा. ओवी 180 ते 230 म्हणजे श्लोक 31 ते 38 मध्ये स्वकर्तव्याचरण, क्षात्रधर्माचे परिपालन का आणि कसे करावे याचा उपदेश भगवंताने अर्जुनाला केलेला आहे. ओवी 231 ते 284 म्हणजे श्लोक 39 ते 53 मध्ये ज्ञानयुक्त कर्ममार्गाची विचारसरणी भगवंताने सांगितलेली आहे. ओवी 285 ते 369 म्हणजे श्लोक 54 ते 72 मध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे आणि ब्राह्मी स्थिती काय आहे ते भगवंताने सांगितलेले आहे. आणि सांख्ययोगाच्या शेवटच्या 6 ओव्यांमध्ये ओवी क्रमांक 370 ते 375 मध्ये 3ऱ्या अध्यायाच्या विषयाचे बीजारोपण आणि 2ऱ्या अध्यायाचं समारोपण असा हा
दुसऱ्या अध्यायाचा विषय ओवीवार विषयांची विभागणी आपण पाहिली. अध्याय 3 तील ज्या पहिल्या 50 ओव्या आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीच्या ज्या 31 ओव्या आहेत, ज्या 2 श्लोकांवर आहेत, त्यामध्ये साशंक अर्जुनाने केलेले शंकांचं प्रदर्शन केलेलं आहे. आणि तिथून पुढे म्हणजे 32व्या ओवीपासून ते पुढे 231व्या ओवीपर्यंत अध्याय 3 मध्ये अर्जुनाने व्यक्त केलेल्या शंकांचं भगवंताने निरसन करत असताना केलेलं प्रतिपादन, असं 3ऱ्या अध्यायाचा विषय पुढे येतो. आता आपल्याला आज जो विषय सांगायचा आहे तो 251व्या ओवीपासून माझ्या वाट्याला आलेला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात येईल की जरी 251व्या ओवीपासून आपली सुरुवात असली या सप्ताहामध्ये, तरी पण मला थोडं आणखी एक 21 ओव्यांनी थोडं मागं जाणं आवश्यक आहे. त्याचं कारण सांगतो की ओवी क्रमांक 232 ते 250 हा थोडासा मागचा पूर्व भाग आहे, ज्याच्यामध्ये भगवंतांनी ज्ञानयुक्त कर्ममार्गाची विचारसरणी केलेली आहे. आणि ही विचारसरणी 231व्या ओवीपासून तर 284व्या ओवीपर्यंत पूर्ण होतो हा विषय. म्हणजे 250व्या ओवीपासून सुरुवात करण्याच्या थोडे आधी म्हणजे 231व्या ओवीपासून ते 250व्या ओवीपर्यंत थोडासा त्याचा मागचा अवलोकन करणं आवश्यक आहे. तर इथे आपण फक्त वेळेअभावी, आवाका मोठा आहे, ओव्या आणि ओव्यांतील काही महत्वाचे संदर्भ अशा टप्प्याटप्प्याने घेत आपण पुढे जाणार आहोत. तर ज्ञानयुक्त कर्मवर्गाची विचारसरणी करत असताना सांगत असताना ओवी 231 ते 242 जे मागच्या टप्प्यामध्ये झालेले आहेत, या ओव्यामध्ये आत्मज्ञानयुक्त झालेल्या सद्बुद्धीची महती सांगितलेली आहे. 243 ते 255 या ओव्यामध्ये फलाची आशा धरून कर्माचरण करणाऱ्या दुर्बुद्धीचे दुष्परिणाम सांगितलेले आहेत. ओवी 256 ते 263 मध्ये वेदाचा अर्थ, शिकवण आणि सारग्रहण सांगितलेलं आहे. ओवी 264 ते 271 उचित किंवा विहित कर्माचरणाची गुरुकिल्ली भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि ओवी 272 ते 284 इथं ज्ञानयोगाचे सार संपूर्ण योगस्थिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर स्थितप्रज्ञ दर्शनाला प्रारंभ होत आहे आणि मग दुसरा अध्याय समाप्त होत आहे. म्हणजे हा महत्वाचा पूर्व भाग आपण आधी पाहूया. आत्मज्ञानयुक्त झालेल्या सद्बुद्धीची महती भगवंताने ओवी 231 ते 242 मध्ये करताना म्हटलेलं आहे की निष्काम कर्मयोग रूपी बुद्धियोग अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे कर्मफळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं ही ज्या बुद्धीने साधलं जातं ती खरी सुबुद्धी. ही सुबुद्धी म्हणजे कोणती? तर पाप आणि पुण्य हे द्वैत असो की सत्वरज तम हे त्रिगुण असो, ह्या द्वैतात अथवा या त्रिगुणामध्ये जी बुद्धी सूक्ष्म आणि स्थिर होत असते ही सद्बुद्धी आहे. बघा 237वी ओवी आपण आपल्या समोर ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ असेलच. भगवंतांनी काय म्हटलं बघा, अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेष ही नाशे संसार भय. श्लोक 40 वर्षी जी माऊलींची टीका आहे त्याच्यातली 237वी ओवी. अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे संसार भय नष्ट होतं. तेव्हा ही बुद्धी ही सामान्य म्हणू नये. माऊली लगेच पुढे म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धीचं वर्णन करत असताना 41व्या श्लोकावरती माऊली टीका करतात, जैशी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी तैशी सद्बुद्धी थिकुटी म्हणू नये. हो, ही सद्बुद्धी जरी लहान असली तो अल्पशी जरी आपल्या हृदयामध्ये प्रकटली तरी सुद्धा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीये. थोडक्यात स्वधर्माचरणाचे पहिले पाऊल इथं महत्वाचं आहे. अजून तर पोचायचंय, अजून तर स्थितप्रज्ञ दर्शन व्हायचंय, ब्राह्मी स्थिती प्राप्त करायची आहे. कृतकृत्य भारत बराच मोठा प्रवास आहे. हा कुठं पहिला टप्पा आहे, पहिली सुरुवात आहे.
खरं पाहता ज्ञानेश्वरीची सुरुवात जरी अध्याय पहिल्यामध्ये झाली असली तरी गीतेच्या विषयाचा उपक्रम मात्र दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून झालेला आहे. तर इथे स्वधर्माचरणाची जरी ही सुरुवात जरी असली तरी सुद्धा असं म्हणू नये की अजून इथून पुढं आणि मग तो केव्हा प्रवास करायचा होईल ना. सद्बुद्धीत हे कुठे म्हणू नये. अरे पहिलं पाऊल आहे. पहिलं पाऊल जे तू परमार्थाच्या दृष्टीने भगवंताच्या दिशेने टाकलेलं आहे, अशाला का पहिलं पाऊल. प्रवास अजून पूर्ण नाही झाला पण पहिलं पाऊल टाकलं हे तितकंच महत्वाचं आहे. सुरुवात सुद्धा ही महत्वाची असते कारण ही अभ्यासाची सुरुवात आहे. ही सद्बुद्धी आहे, ही व्यवसायात्मिका बुद्धी आहे. ही अल्प असली तरी सुद्धा महत्वाची आहे. बरं माऊली केवळ सद्बुद्धी म्हणूनच थांबत नाही. जरा लगेच पुढची ओवी बघा तुम्ही. पार्था बहुती परी ही अपेक्षी जे विचार शूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. बघा इथं सद्बुद्धी पण म्हटलंय आणि सद्वासना पण म्हटलंय. असं का बरं म्हटलं असावं. तर सद्वासना वासनेचा संबंध मनाशी येतो आणि सद्बुद्धी बुद्धी आहेच. मन म्हणजे कोण. जे संकल्प करत ते मन. इथे सद्वासना म्हणजे मनाचा संकल्प शुद्ध असला पाहिजे आणि मग त्या मनाच्या संकल्पाला त्या संकल्पानुसार निर्णय घेणारी बुद्धी सुद्धा ही सद्बुद्धी असली पाहिजे. बघा जगद्गुरु तुकोबारे म्हणतात बघा, मनाच्या संकल्पे पाववील सिद्धी. ठीक आहे, मनाच्या संकल्पाला सिद्धी प्राप्त होईल पण कधी. जरी राहे बुद्धी याचे पायी. म्हणजे इथं भगवंताच्या चरणी राहणारी बुद्धी हीच खरी सद्बुद्धी. माऊलींना हीच बुद्धी अभिप्रेत आहे की ज्या बुद्धीने मनाचा संकल्प सिद्धी प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि म्हणून की काय, त्या मनबुद्धीवरती जास्त करून म्हणजे भगवंताने एवढं माऊलींनी जास्त करून महत्व सांगितलेलं आहे. भगवंते सांगतात बघा अर्जुनाला, अर्जुना तू मनबुद्धी साचेशी जरी माझ्या स्वरूपी अर्पेशी तरी मातेची का पावशी हे माझी भाक. तेव्हा इथे मनाला बुद्धीची जोड पाहिजे. मग कोणती बुद्धी. माऊलींना इथं कोणती बुद्धी अभिप्रेत आहे. तर ती बुद्धी माऊली निश्चित अभिप्रेत असलेल्या योग्य निर्णय करणाऱ्या त्या बुद्धीचं स्वरूपच माऊली 242व्या ओवीमध्ये आपल्याला सांगतात. तैसे ईश्वरा वाचोनी काही जे आणिक लानी नाही ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. म्हणजे आपण समजतो ती बाह्य व्यावहारिक बुद्धी इथं महत्वाची नाहीये. खरं म्हणजे ती बुद्धी व्यावहारिक जगतामध्ये काही बाबतीत उपयोगी असेल पण माऊलींना इथं कोणती बुद्धी अभिप्रेत आहे की ज्या बुद्धीने जसं बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे असं माऊली सांगतात. ईश्वरा वाचोनी आणिक लानी नाही तेची जगी एक बुद्धी आहे. हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे. याचा अर्थच असा होतो ही जर सद्बुद्धी आहे तर याच्या विपरीत जी असेल ती दुर्बुद्धी हे निश्चितच सिद्ध होत असतं. मग कोणती दुर्बुद्धी. किंवा फलाशायुक्त कर्माचरण करणारी जी बुद्धी ती दुर्बुद्धी आणि ईश्वरासाठी कर्माचरण करणारी जी बुद्धी ती सद्बुद्धी. हा इथे विभाग हे दोन भाग आपोआपच तयार होतात. मग लगेच पुढे ओवी 243 ते 255 मध्ये माऊली श्लोक 42 ते 44 मध्ये अशा या दुर्बुद्धीचं वर्णन करत आहे. ती कशी होती दुर्बुद्धी बघा की वेदांच्या अर्थवादात स्वर्गफल कर्मात गुंतलेले जे लोक असतात त्यांना दुर्बुद्धी म्हटलेलं आहे. त्यांना दुर्मती, मती म्हणजे बुद्धी, त्यांना दुर्बुद्धी का म्हटलेलं आहे की ईश्वराकडं ईश्वर प्राप्तीकडं यांची बुद्धी न जाता एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकीये. बघा विवेक आणि अविवेक, हो विवेकाची गोठी ज्ञानेश्वरी म्हणजे विवेकाची गोठी आहे. विवेक सांगत असताना अविवेक हा बाजूला निवडून काढणं आवश्यकच आहे. म्हणजे वेदामधला जो कर्मकांडाचा भाग आहे, ज्ञानकांड कोणी बघत नाही असे दुर्मती लोक, त्याचा वापर हे कर्म केल्याने मला हा स्वर्ग मिळेल, हे कर्म केल्याने मला हा फलभोग मिळेल, अशा प्रकारे या फलभोग विषयी वासनेकडे जर त्यांचा वापर होत असताना त्या वेदवाणीचा
आणि करणारे असतील तर ते दुर्मतीच आहे. हे भोग ऐश्वर्य प्रधान वेदवाणीचा पुरस्कार करतात. हे वेदातलं ज्ञानकांड घेत नाही, हे वेदातलं भक्तिकांड घेत नाही, हे वेदातला ईश्वरप्रणित बुद्धीचा भाग घेत नाही. मग काय करतात, माऊली वर्णन करतात बघा, पुढे 245वी ओवी बघा. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरून या. वेदाधारे वर्तती, यात काही वाद नाही. पण वेदाधारे का वर्तती, तर वेदाधारे जी काही सकाम कर्म आहे त्यांच्या अनुष्ठान करून आम्हाला सद्गती मिळेल, अर्थात स्वर्गप्राप्ती होईल. स्वर्गामध्ये जाऊन आम्ही तिथले सगळे स्वर्गीय भोग भोगू. याला दुर्बुद्धी म्हटलेला आहे. म्हणजे यज्ञ करून स्वर्ग जे मिळवतात ते सगळे कोण, दुर्बुद्धी. परी एकची कुडे करीती, हे दुर्बुद्धी काय करतात बघा, 250वी ओवी. परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. एकच फक्त त्यांचं चुकतं, ते वेदातील कर्मकांडाचा वापर स्वतःच्या विषयी सुखप्राप्तीसाठी करतात. मग त्यांचं ते करणं म्हणजे कसं, माऊली वर्णन करतात. कापुराचा ढीग गोळा करायचा आणि जाळून टाकायचा, किंवा पक्वान्न बनवायचं आणि त्याच्यामध्ये विष कालवायचं, किंवा अमृताचा कुंभ प्राप्त झालाय परंतु पायाने लाथाडायचा, किंवा एखाद्या सुगरणीने स्वयंपाक करायचा आणि तो विकायचा, पैसे घ्यायचे. बघा, आपण ज्यावेळेस संत वाङ्मयाचा अभ्यास करतो त्यावेळेस तात्कालीन समाज परिस्थिती कशी होती याचं सुद्धा आपल्याला चित्रण त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे असं की जैशी रांधवणी रससोय निकी करून या मोले विकी. ह्या ओवीतून काय कळतं आपल्याला, की त्या काळामध्ये अन्न विकणं पाप समजलं जायचं. आता तर आपण अन्न विकतच घेतो म्हणा, कोणी हॉटेलमध्ये जेवतं, अन्न विकलं जातं रस्त्यावरती. म्हणजे अन्न विकणं हे चुकीचं आहे, अयोग्य आहे. त्यावेळेच्या समाज स्थितीचं असलेला नीती आचरणाचं आपलं दर्शन या ओवीमधून आपल्याला दिसतं बघा. पुढे जाऊया आपण. पुढे ओवी 256 ते 263 बघा. त्याच्यामध्ये हा जो वेदार्थ याची सार शिकवण वगैरे सांगितलेली आहे, त्याचा आपण थोडक्यामध्ये विचार करूया. कोणाचा तरी माईक चालू आहे, कृपया बंद करा, बाकीचा आवाज येतोय काहीतरी आपला. वेद त्रिगुणात्मक आहे. कोणीतरी प्रवासामध्ये आहे कोणीतरी. वेद त्रिगुणात्मक आहेत, म्हणजे इथे वास्तविक वेद हे सर्वांच्या कल्याणासाठीच आहे. परंतु वेदामध्ये रजतम गुणाचे आपण कर्मकांड सांगितलेलं आहे. तथापि इथं आपण काय घ्यायचं, इथं आपण त्रिगुणात्मक जो वेद आहे त्याच्यातला सत्वांश घ्यायचा आहे, उपनिषद घ्यायची आहे. मौली साधकांना सांगतात, तो आत्मा गोचर होण्यासाठी श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. ओ श्रुती माऊली ह्या उपनिषदांचा, म्हणजे उपनिषद म्हणजे वेदांचा जो सत्वांश आहे तो साधकाने अभ्यासायचा आहे, स्वीकारायचा आहे. रजोगुण आणि तमोगुणाचा त्याग करायचा आहे. त्रिगुणांचा आणि मी माझेपणाचा त्याग करावा म्हटलेला आहे. जसे मार्ग अनेक असले तरी एकाच मार्गाने जावे. सर्वत्र जल आहे पण आपल्याला तहान भागेल एवढंच पाणी घ्यावं. तसा वेदातील योग्य असलेला अर्थ वेदांचा तो अर्थ आम्हासीची ठावा. बाकीचा अर्थ खुशाल त्याचा बोजा घेऊन कोणाला वागवायचा असेल तर खुशाल वागवा, आम्हाला त्याच्याशी काही घेणे नाही. तुकोबरे सांगतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीची ठावा. एरणी व्हावा भार माथा. माथा भार वाहणारे इथे दुर्बुद्धी ठरतात, आणि वेदांचा तो अर्थ म्हणजे भगवंतच फक्त प्राप्त करणारे सद्बुद्धी ठरतात, हे निश्चित. म्हणूनच पुढे या दृष्टीनेच नेमकी व्याख्या सांगताना 263वी ओवी आपण पहा. तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. वेदांचा फार मोठा पसारा आहे हो. म्हणजे माझ्या वाचनामध्ये असं आलं की चोरी कशी करावी याचं सुद्धा ज्ञान म्हणे वेदामध्ये आहे. सगळ्यांचाच विचार करावा लागतो ना. मग इथे ज्ञानी कोणाला म्हणायचं, वेदार्थाचं विवरण करतात पण अपेक्षित ते स्वीकारिती. कोणतं अपेक्षित, शाश्वत जे आहे तेच स्वीकारायचं. कोण शाश्वत, सच्चिद आनंद स्वरूप परब्रह्म, तेच शाश्वत आहे, तेच ज्ञान स्वीकारणं, तोच वेदार्थ स्वीकारणं. पुढे ओवी 264
ते 271 मध्ये पहा आपण. त्याच्यामध्ये उचित कर्माचरणाची गुरुकिल्लीच भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे. फार महत्वाचा श्लोक आहे तो. खरं म्हणजे असं एक दृष्टांत आपण ऐकतो नेहमी की भगवंताने काय अर्जुनाच्या रथावरती सारथी झाले युद्धामध्ये, महाभारत युद्धामध्ये. पण भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, मी तुझ्या बाजूने येईल, पण न धरी करी शस्त्र मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. मग काय करीन? सांगेन युक्तीच्या गोष्टी 4. आपण म्हणतो बघा, अहो बघा तो काय ऐकत नव्हतं, 4 गोष्टी सांगा त्याला समजून. आपण असं म्हणत नाही जरा 8 गोष्टी समजून सांगा, 4 गोष्टी सांगा म्हणतो. तसं इथे भगवंत म्हणतो, अर्जुना तुला मी सांगेन, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. खरं म्हणजे आपण अभ्यासकांना मी आपण सर्वांना सांगतो, खरंच अशा युक्तीच्या 4 गोष्टी असलेले अनेक श्लोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहेत. त्यापैकी एक श्लोक इथं आहे आणि तो 47वा श्लोक आहे. युक्तीच्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहे. आपण असे आणखी काही श्लोक शोधू शकता गीतेमध्ये सावकाशीने. हा जो 47वा श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंतांनी युक्तीच्या 4 गोष्टी सांगितलेल्या. बघा ना, आपण श्लोकच पहा कसा आहे तो. त्याच्यामध्ये कोणत्या युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्यात बघा. कर्मण्यवाधिकारस्ते 1, मा फलेषु कदाचन 2, मा कर्मफल हेतुर्भू 3, मा ते संगोस्त्व कर्मणी 4. ह्या युक्तीच्या 4 गोष्टी. अजून एक श्लोक सांगतो आपल्याला, त्याचा पूर्वार्थ सांगतो. त्याच्यात युक्तीच्या 4 गोष्टी आहे. मन्मना भव, मद्भक्तो, मद्याजी, मान नमस्कुरु. म्हणजे मनमना भव, मद्भक्तो भव, मद्याजी भव, माम नमस्कुरु भव. ह्या पण युक्तीच्या 4 गोष्टी. आपण अशा युक्तीच्या 4 गोष्टी असलेले श्लोक भगवद्गीतेतून शोधू शकता. अत्यंत महत्वाचा असा श्लोक आणि त्याला जोड लगेच पुढे दिलेली आहे. योगस्थ कुरु कर्मा आणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वयी योग उच्यते. म्हणजे काय? इथे एकच ओवी आपण घेऊया. 266वी ओवी आहे, फार सुंदर आहे. याचा आशय म्हटला तरी चालून ह्या 2 श्लोकांचा मौली प्रकट करतात. अर्जुना, परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन. का बरं असं म्हटलेलं आहे? तर हे जे विश्वब्रह्मांड चालू आहे ही भगवंतांनी सुरू करून दिलेली क्रिया आहे. या विश्वब्रह्मांड योग्य पद्धतीने चालण्यासाठी या क्रियेतला कर्मयोग आचरणं हे माझं कर्तव्य आहे. या विश्वब्रह्मांडाच्या या एकंदर प्रक्रियेमध्ये मी असं कर्म करायचं नाही की ज्यामुळे या भगवंताच्या प्रक्रियेला गालबोट लागेल. तेव्हा हे कर्म कसं करायचं? तर का करायचं? तर मला कर्म करण्याचा अधिकार नियतीने, निसर्गाने, प्रकृतीने दिलेलाच आहे. तो मी पालन त्याचं केलंच पाहिजे. पण ते करत असताना मी फळाची इच्छा धरायची नाही. कारण फळावर लक्ष ठेवून जर कर्म केलं तर ते कर्म म्हणावं असं मनपूर्वक घडत नाही, कारण सतत फळाकडे लक्ष लागलेलं असतं. मग ते कर्म होतं पण तो कर्म योग होत नाही. आणि केवळ कर्मफळ मिळत असेल तरच मी कर्म करीन असा सुद्धा हेतू नाही पाहिजे. नाही, मी कर्मच करणार नाही, मी कर्मत्यागच करून टाकेन असं सुद्धा म्हणता कामा नये. तेव्हा एवढाच भाग घेऊया आपण, कारण आपल्याला पुढे इथपर्यंत हा थोडासा पूर्व भाग आपल्याला सांगावा लागलेला आहे. पुढे श्लोक 45 ते 53 हे फार महत्वाचे आहे. हे जे एकंदर 9 श्लोक आहे, ह्या 9 श्लोकाचं आपण नीट वाचन करा. जरी आता आपण रोज 25 ओव्या लिहित असलो तरी सुद्धा अर्थेविन पोथी वाचूनी काय, हवं तर त्याला आपण अर्थेविन पोथी लिहूनी काय असं सुद्धा म्हणूया नाथबाबांची क्षमा मागून. तर अर्थेविन पोथी वाचूनी काय म्हणजे आपण जे वाचतोय अथवा लिहितोय ते कशासाठी? तर त्याचं आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रत्यंतर येण्यासाठी एकतरी ओवी अनुभवावी. ती एक अनुभवावी म्हणून वर्षभर 9000 ओव्या लिहाव्या. म्हणजे 9000 ओव्या लिहिता लिहिता, रोज 25 ओव्या लिहिता लिहिता केव्हा तरी माझ्या योग्यतेची असलेली,
मला अनुभवण्यास योग्य असलेली ओवी मला नक्की सापडेल, असं त्याचा आशय असेल. स्थितप्रज्ञ दर्शनाची भूमिका सांगणारे हे श्लोक 45 ते 53 आहे. त्याच्यातली काही नुसती पदं मी वाचून दाखवतो बघा. निर्द्वंद्व, नित्यसत्वस्थ, निर्योगक्षेम, योगस्थ आणि समत्वम योग उच्यते. सगळ्या श्लोकांचा आपण इथे नियोजित वेळेत विचार करू शकत नाहीये, पण प्रामुख्याने इथे समत्व सांगितलेलं आहे. म्हणजे कोणतं समत्व सांगितले? अर्जुना, तुला क्षात्रकर्माचं पालन करायचं आहे. मोठा गमतीशीर भाग या अध्यायाच्या शेवटी म्हणजे 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला येतो बरं का. कारण इथं चाललं एक ब्राह्मी स्थितीचं वर्णन पुढे सांगितलं जाणार आहे, स्थितप्रज्ञ दर्शन पुढे सांगितलं जाणार आहे. आता भगवंत सद्बुद्धी आणि दुर्मती कोणती ते सांगितलेलं आहे. कर्माचरण, उचित वाटेला आलेलं कर्माचरण, कर्म केलंच पाहिजे हे सुद्धा भगवंत अर्जुनाला सांगत आहे. परंतु आता इथं भगवंत थोडं ज्ञानकांड, सांख्य योगाचा महत्वाचा भाग इथं सहज ओघाने आला म्हणून अर्जुनाला सांगत आहेत. पण अर्जुन हाच भाग आपल्यासाठी असं समजून बसलेला आहे बरं का. बघूया काय होतं ते. तर भगवंत सांगतात समत्व पाहिजे. कोणतं समत्व? कर्माच्या सिद्धी आणि असिद्धीमध्ये चित्त सम ठेवणे. म्हणजे ज्याला भगवंताने ना तोषावे ना क्षोभावे असं म्हटलेलं आहे. कर्म आलं म्हणजे त्याच्यात सिद्धता आणि असिद्धता म्हणजे फलप्राप्ती किंवा त्याच्यामध्ये यश किंवा अपयश म्हणूया, ह्या गोष्टी येणारच. पण त्या आल्याने जसं सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझे. पण म्हणून का कर्म करायचंच नाही का? कर्म करायचं, परंतु ते ईश्वरार्पण बुद्धीने करायचं. आपलं प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीने व्हायला हवं. आपले जे संत होऊन गेले ते कर्मयोगी होऊन गेलेले आहे. म्हणजे सजन कसा या विकू लागे मांस, ठीक आहे. माया सावत्या खुरपू लागे, ठीक आहे. चोखा मेळा संगे ढोरे ओढू लागे, ठीक आहे. म्हणजे हे जे कबीराच्या मागे शेले विनी, पण कधी कबीरांनी असं केलं का की शेले विनायचं कर्म बाजूला टाकून दिलं आणि फक्त रामनामाचा जप करत बसले? सावतोबांनी आपला मळा करायचं काम, कसायचं काम सोडून दिलं आणि बसल्या का कोपऱ्यामध्ये झाडाखाली रामनाम जप करत नाहीये. आपले सगळे संत कर्मयोगी आहेत, निष्काम कर्मयोगी आहेत. म्हणून त्यांच्या कर्माला योग्य साजस असं भगवंतांनी कार्य करून दाखवलेले आहे. म्हणून चोखामेळा संगे ढोरे ओढी, ढोरे ओढायचं काम त्यांनी केलेलंच आहे, पण मुखाने हरिनाम घेत. जनाबाईंनी शेणी वेचलेलेच आहेत, गोवऱ्या थापलेलेच आहेत, पण मुखाने हरिनाम घेत. प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेला कर्मयोग केलेला आहे. हा योग हा कर्मसु कौशलम, हा मुख्य संदेश इथे अर्जुनाला तेच सांगायचं. अर्जुना, आता युद्ध हे तुझं प्राप्त कर्तव्य कर्म आलेलं आहे, ते तुला केलंच पाहिजे. तू युद्धातून पळून जरी गेलास ना, कुणीतरी एका महात्म्याने श्री गीतेवरील प्रवचनामध्ये गमतीने म्हटलं बरं का, की भगवंत म्हणतात, अर्जुना तू म्हणतोस ना की त्यापेक्षा मी धनुष्य त्याग करेन आणि निघून जाईल. जा जा, तू वनात जरी गेला ना तरी तुझा क्षात्र स्वभाव तुला गप्प बसू देणार नाही. तू पुन्हा धनुष्यबाण हातात घेशील आणि तिथे वाघ मारशील, हरणं मारशील, पाखरं मारशील, काहीतरी पण उद्योग करतच बसशील. मग त्यापेक्षा तुझा स्वभाव इथे वापर आणि इथं शत्रूंचा नाश करून टाक. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. असो, तर अशा प्रकारे हे महत्वाची जी भूमिका स्थितप्रज्ञ दर्शनाची ती सांगत आहे. ज्ञानयोगाचे जे सार आहे, ही संपूर्ण योग स्थिती भगवंताने ओवी 272 ते 284 म्हणजे भगवंताने जे 49 ते 53 श्लोक आहे त्याच्यावर ही मौलींची 2ऱ्या अध्यायात ओवी 272 ते 284 मध्ये बघा की योगाचे सार समत्व हे सांगितलेलं आहे. अर्जुना, समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे, जेथ मनाने बुद्धीचे ऐक्याचे. योग कोणता? हठयोग नाही, ही तर कर्मयोग आहे. अर्जुनासाठी हा कर्मयोग आहे. खरं म्हणजे संपूर्ण सृष्टी कर्मयोगाचाच हा यज्ञ करत आहेत. कुणीही नाही कश्चित क्षणमपि जात तिष्ठत्या कर्म करत. पुढे 3ऱ्या अध्यायामध्ये हा विषय सांगितला जाणार आहे.
कर्मामध्ये, त्याच्या यशापयशामध्ये, त्याच्या लाभहानीमध्ये चित्ताचं समत्व ठेवण्यासाठी मनबुद्धीचं साम्य साधन अतिशय महत्वाचं आहे. खरं म्हणजे हेच मूळ बीज इथं सांगण्यात आलेलं आहे. परमात्मा कसा आहे याचे वर्णन या दुसऱ्या अध्यायाच्या पूर्वार्धामध्ये सांगून झालेलं आहे. आत्म्याचं स्वरूप सांगून झालेलं आहे, बुद्धियोग सांगून झालेला आहे, आणि त्याच्या प्राप्तीसाठीची जी पात्रता आहे, नाही का, यापूर्वी जो बुद्धियोग सांगितला, तो बुद्धियोग ते आत्मचिंतन करण्यासाठीची जी काही पात्रता साधकाच्या अंगी यायला पाहिजे, ती पात्रता आता या म्हणजे श्लोक 45 ते 53 या 9 श्लोकामध्ये सांगितलेली आहे. हे 9 श्लोक पाहणं फार महत्वाचं आहे. यालाच महत्वाचं अशासाठी म्हटलेलं आहे की ह्या 9 श्लोकातून जी पात्रता भगवंताने सांगितलेली आहे, श्लोक 45 ते 53, अगदी थोडक्यात सांगायचं तर स्थितप्रज्ञ दर्शनाची ही भूमिका आहे. ह्या 9 श्लोकात आणि ह्या ओव्यामध्ये जे समत्व भगवंताने व्यक्त केलेलं आहे, अर्जुनाच्या मनात एक जिज्ञासा निर्माण होते, भगवंता असं समत्व खरंच साधता येतं? आणि असं समत्व जर साधलं जात असेल तर असं समत्व ज्याने साधलं तो स्थितप्रज्ञ असला पाहिजे. कसं शक्य आहे ना? अरे अशा ह्या द्विधा असलेल्या द्वैतात्मक प्रपंचामध्ये कर्म करत असताना चित्ताचं समत्व साधणारा पुरुष तसा असू शकतो का? म्हणजे तो स्थितप्रज्ञ म्हणायचा का त्याला? ह्या प्रश्नाचा अंकुर किंवा स्थितप्रज्ञ दर्शन सांगण्यासाठी त्याची पूर्वभूमिका जर कोणती असेल तर आपण अभ्यासकांनी श्लोक 45 ते 53 वरील ओव्या 272 ते 200 जे काही 84 या ओव्या यांचा आपण 288 इथपर्यंत ओव्या त्याचा आपण अवश्य विचार करावा. भगवंत सांगतात, अर्जुना, कर्मफळ ईश्वरार्पण केल्याने कर्मबंध हा राहत नाही. कारण कर्मबंध हा मोक्षाला अडथळा आणतो. तर हा कर्मबंध हाच खऱ्या अर्थाने जे पदं गच्छन्त्या नामयम अनामयम पदं गच्छन्ति तिथं जाण्यासाठी हा जो कर्मबंध अडथळा ठरतो तो दूर करायचा असेल तर कर्मत्याग करायचा नाही. कर्मत्याग करायचा नाही. मग कर्म करूनही तया स्वकर्म कुसुमांची वीरा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. अशा प्रकारे मग पुढे भगवंत उपाय सांगतात की अर्जुना, तुला तुझी बुद्धी मोहातून मुक्त केली गेली पाहिजे. कारण बुद्धी मोहातून मुक्त केली. मोह कोणता? कर्मफळाची आसक्ती. कर्माची आसक्ती नव्हे, कर्मफळाची आसक्ती. कर्म तर केलंच पाहिजे. कोणतं कर्म? अर्थात जे आता यापूर्वी सांगितलं की सत्कर्म करणं, सद्बुद्धीने युक्त करणं, मनबुद्धीचं समत्व साधून करणं. मग ती बुद्धी मोहातून मुक्त झाली की मग शास्त्र प्रतिपादित वैराग्य प्राप्त होत असते. तसं वैराग्य प्राप्त होणं शक्य नाहीये. शास्त्र प्रतिपादित वैराग्य प्राप्त करून घ्यायचा असेल तर बुद्धी ही पूर्णपणे मोकळी व्हायला पाहिजे. कर्मफलातून निस्संग व्हायला पाहिजे. आता साजनी झाले मी निस्संग. कारण का? विकल्प नवऱ्याचा सोडियला संग, काम क्रोध हे झोडियले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. ही बुद्धी साजनी ही या सगळ्या कामक्रोधादी विकारांतून, ह्या सगळ्या फलांच्या अपेक्षातून, आसक्तीतून संगरहित, अनासक्त, निस्संग व्हायला पाहिजे. बघा किती सुंदर वर्णन केले मौलीने 281 ओवीमध्ये. मग निष्कलंक गहन उमजेल आत्मज्ञान, तेने निचाळे होय मन अपैशे तुझे. मग हा मग महत्वाचा आहे. मग म्हणजे कधी? तर आधी एवढ्या गोष्टी घडल्या गेल्या पाहिजे. सद्बुद्धीला शरण जायला पाहिजे, दुर्मतीचा त्याग करायला पाहिजे, सकाम कर्म सोडून द्यायला पाहिजे, बुद्धीला फलाचा मोहातून मुक्त करायला पाहिजे. मग ते वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे. एवढं झाल्यानंतर मग निष्कलंक गहन उमजेल आत्मज्ञान. तोपर्यंत उमजणं शक्य नाहीये. तर
मग तू ती योगस्थिती पावशील. मग ही योगस्थिती मी प्राप्त करील, हो, अशी कोणी प्राप्त केली का? आणि मग तो अर्जुनाचा अतिशय महत्वाचा प्रश्न सुरू होतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. बघा, आता परत गंमत सांगतो बरं का. पुन्हा इथे युक्तीच्या 4 गोष्टीच येतात बघा. बघा, स्थितप्रज्ञस्य का भाषा 1, स्थितधी किं प्रभाषेत 2, किम आसीत 3, किम व्रजेत 4. आल्या युक्तीच्या 4 गोष्टी. आपल्याला अशा प्रकारचा तर अभ्यास करायचा आहे, ज्ञानेश्वरी लेखन तर करायचेच, हो. तिथं वाङ्मयी सेवा आहे, माऊलींची सेवा आहे, रोज 25 वव्या वाचायच्या आहेत, लिहायच्या आहेत, पण समजून पण घ्यायच्या आहेत. तर स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये इथं 4 प्रश्न अर्जुनाचे आहेत. पहिला प्रश्न आहे, स्थितप्रज्ञाची भाषा कोणती? मराठी, इंग्रजी, गुजराती, सिंधी, पंजाबी, कोणती भाषा? म्हणजे लक्षण. स्थितप्रज्ञाचं लक्षण कोणतं? स्थितप्रज्ञ ओळखायचा कसा? कोणत्या लक्षणावरून ओळखायचा? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, बोलतो कसा? काय बोलतो तो? काय बोलतो? म्हणजे इथं बोलणं म्हणजे काय? हा दुसरा प्रश्न. कसा राहतो? कुठे राहतो नेमका? वेगळा अर्थ समजून घ्यायचा, लाक्षणिक अर्थ घ्यायचा इथं. आणि कसा चालतो? वाकडा चालतो, सरळ चालतो, उंचावून चालतो का खालून चालतो का? असं काही नाही बरं. त्याचा आपण लाक्षणिक अर्थ आता थोडक्यामध्ये, आपल्या वेळेअभावी थोडक्या वेळामध्ये त्याचा आपण पुढे पटपट विचार करत जाणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा? खरं पहिल्या प्रश्नाचं उत्तर भगवंताने एकच श्लोकामध्ये दिलेलं आहे. एकच श्लोक, पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि तो श्लोक म्हणजे असा, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ तदोच्यते. ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. हा 55वा श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये फार महत्वाचा भाग आलेला आहे. ह्या श्लोकाचा आपण बारकाईने विचार केला तर ह्या श्लोकात 2 भाग किंवा 2 प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहे. खरं म्हणजे साधनेची सुरुवात आहे आणि त्याचा समारोप सुद्धा आहे. कसं ते बघा, प्रजहाती यदा कामान. बघा, स्थितप्रज्ञाचं लक्षण कोणतं आहे? पहिलं लक्षण आहे, त्याने सर्व कामना त्याग केलेला आहे, सोडून दिलेला आहे. म्हणजे प्रारंभ कुठून होतो? खरं पाहता परमार्थाचा प्रारंभ कुठून होतो? तर प्रजहाती यदा कामान. अध्यात्माची वाटचाल करत असताना प्रवासाचा पहिला टप्पा कोणता? प्रजहाती यदा कामान. बरं, मग अभ्यासाचा हा प्रवास करत असताना मग शेवटी ज्या टप्प्यावर जाऊन पोचतो म्हणजे काय? तर आत्मन्यवात्मना तुष्ट. थोडक्यात उपक्रम प्रजहाती यदा कामान आणि उपसंहार आत्मन्यवात्मना तुष्ट. थोडक्यात अध्यात्माची खरी सुरुवात प्रजहाती यदा कामान आणि शेवट आहे आत्मन्यवात्मना तुष्ट. एकाच श्लोकामध्ये भगवंताने हा सगळा आलेख, एक प्रवासाचा पटच मांडलेला आहे. पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा. दुसरा प्रश्न अर्जुनाचा, स्थितधी किम प्रभाषेत, बोलतो कसा? यासाठी 56 आणि 57व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. दुःखेष्वनुदिग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. आणि पुढे यः सर्वत्र नभिस्नेह तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ह्या श्लोकांचा थोडक्यात विचार करायचा तर स्थितप्रज्ञ हा मननशील असतो. बोलतो म्हणजे काय? बोलतो म्हणजे वाचाळ नाही, तो मनाने बोलतो, मनाने चिंतन करतो. मनाने सतत तो आत्मचिंतन करणं हे त्याचं बोलणं आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी दरोनी श्रीहरी जपे सदा. ही अंतरीची जपमाळ इथून सुरू झालेली असते. आता काष्टाची जपमाळेची काही गरज नाही. हे अंतरंगातून हे सर्व आंतरसंवाद चालू आहे. हे बोलणं आतून आलेलं आहे. कारण आता जे बोलणं चालू आहे स्थितप्रज्ञाचं, ते कसं आहे? बोलण्याची नाही, आता देवाविन काही बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. कारण का? मनातून सगळे विकार निघून गेल्यामुळे मन निर्विकल्प झालेलं आहे.
आणि स्तुती आणि द्वेष यांच्या पलीकडे गेल्यामुळं हा आता बोलतो कसा, तर तो मननशील झालेला आहे. आपुलाची वाद आपणाशी, आपला आपल्याशीच केलेला हा आत्मसंवाद, हे स्थितप्रज्ञाचं बोलणं आहे. 2 ओव्या बघू फक्त माऊलींच्या. नाना दुःखी प्राप्ती जयाशी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची या आरती आडपैजे ना, गोमटे काही पावे तरी संतोषतेने नाभी भवे, जो ओखटेने नागवे विषादाशी. कारण मनुष्य अनुकूलतेत आणि प्रतिकूलतेत ह्या 2च कारणांनी बोलतो, चांगलं अथवा वाईट. इथं तो द्वंद्वमुक्त झालेला आहे. त्यामुळे बाह्य काही लौकिकातलं बोलणं आता राहिलेलंच नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ हे आता राहिलेलंच नाही. आहे ते आत्मसंवाद आहे. प्रश्न 3रा येतो, किमासीत, बसतो कसा. इथं बसणं म्हणजे स्थितप्रज्ञाचं आसन. बघा तुकोबरांनी सुंदर आसन सांगितले परमार्थातलं. कोणतं? चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. कोणतं आसन प्राप्त केलेलं आहे? खरं म्हणजे बसतो म्हणजे आसन. आसन म्हणजे काय माहिती का, ज्याच्या चित्तामध्ये आस न, कसलीही आस शिल्लक राहिलेली नाही, अशा कुठल्याही निराश, हा खऱ्या अर्थाने निराश होता बरं का, याच्यावरती तो बसलेला आहे. आसन. इथे श्लोक 58 ते 63 मध्ये त्याचं आसन, त्याचं बसणं कसं असतं, मी फक्त श्लोकांचा प्रारंभ वाचतो. श्लोक 58 ते 63. यदा संहरते चायम विषया विनिवर्तन्ते यतत ह्यपि कौन्तेय तानि सर्वाणि संयम्य ध्यायतो विषयान् पुंसः क्रोधात् भवति सम्मोहः. याच्यामध्ये त्याचं आसन येत. म्हणजे कासवाची उपमा दिलेली आहे. नंतर तो विषयरस सेवन करत नाही म्हटलेला आहे. त्यांनी आपली इंद्रिय विचलित होऊ दिलेली नाही. त्यांनी इंद्रिय वश करून तो आत्मचिंतन करत बसलेला आहे. निळा सुखासनी प्रेमेशी डुल्लत विराजला निश्चित निश्चिंतीने. ह्या आसनामध्ये, चित्ताच्या आसनामध्ये, समचित्त झालेल्या आसनामध्ये तो बसलेला आहे. त्याला आता विषय स्मरण नाहीये आणि त्याने विषयांच्या स्मरणाचा नाशच करून टाकलेला आहे. 2-3 ओव्या बघू आणि आपण पुढे जाऊ. का कूर्माचिया परी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपले आपण. म्हणजे त्याचं आसन कसं असतं बघा, त्याचं बसणं कसं असतं, त्याचं स्थिरावणं कसं असतं, तर कासवाची उपमा दिलेली आहे. हवे तेव्हा तो इंद्रियांचा वापर करीन, परंतु नको तेव्हा मात्र इंद्रिय आतमध्ये आवरून घेतो. तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती, जै सोहम भाव प्रतिती प्रकट होय, सोहम भावे पारंगती रमिजे जेठ. मी ब्रह्मा आहे या ब्रह्म भावनेमध्ये अखंड असणं, राहणं, विराजमान होणं, बसणं, हे स्थितप्रज्ञाचं आसन आहे. किमासित अर्थात त्यासाठी एक सोपी साधना आपल्या जगद्गुरूंनी आपल्याला सांगितली बघा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. खरं म्हणजे हे नुसतं शरीराचं बसणं नाही, तर चित्त एकाग्र करून बसून आवडीने अनंताला आळवावा. जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू, जो माते हृदया आतू विसंबेना. हे त्याचं बसणं कसे बघा. हे बसणं सांगून झाल्यावरती पुढचा जो 4था प्रश्न अर्जुनाचा, किम व्रजेत, कसा चालतो. हे चालणं पण महत्वाचं आहे. याचं उत्तर श्लोक 64 ते 71 मध्ये आहे. आपण ते श्लोक पाहून घ्या. रागद्वेष वियुक्तैस्तु इथपासून हे श्लोक सुरू होतात. ते विहाय कामान्य सर्वान, म्हणजे इथे स्थितप्रज्ञ दर्शन पूर्ण होतं. याच्यामध्ये अगदी थोडक्यात सांगायचं तर मी आता फक्त ओव्या वाचून दाखवतो. म्हणून विषय हे आघवे, ओवी 331. म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. देखी अखंडित प्रसन्नता आठी जेथ चित्ता, तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. त्याचं चालणं कसं असतं संसारामध्ये, प्रसन्नतेने चालणं असतं. ही प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना महानिरस्योपजायते. बघा ज्ञानेश्वर माऊलींचं तुम्ही चरित्र पहा. तुम्ही त्यांचं बालपण किती कठीण अवस्थेत गेलं बरं, पण प्रसन्नता ढळली नाही. पुढे मातापित्यांचा वियोग झाला, प्रसन्नता ढळली नाही. अत्यंत अशी कुचंबणा वाटायला आली, शुद्धीपत्र आणावं लागलं, प्रसन्नता ढळली नाही. कुठल्याही अवस्थेमध्ये अखंडित प्रसन्नता आती जेथ चित्ता,
हे चालणं कसं असतं सांगायचं तर ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूसपणा भांब लौकिक भागू. आणि पसायदानामध्ये मौली सांगतात चला कल्पतरूंचे आरव. हो, ते सतत चरैवती चरैवती अशा प्रकारे ते सतत ज्ञान स्वरूपामध्ये चालत असतात. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे खे आहे, तेथ आपैशी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेने कंपू, तैशी स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. हे सर्व चालतो कसा याचं उत्तर आहे बघा. व्रजेत किम म्हणून अयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे. या कारणे इंद्रियांचे दमननिके, देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहले. आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रित जो, तैसा अक्षोभता सागरी अखंडित. ऐसा आत्मबोधे तोषला परमानंदे पोखला, तोची स्थितप्रज्ञू भला ओळख तू. खूप विचार करण्याजोगा आहे, परंतु आपण थोडक्यामध्ये त्याचा विचार करत आहोत की जो अहंकारा ते दंडुनी. आता ही ओळी महत्वाची आहे, कारण विचारण कसा करतो, चालतं कसं ना, तो निसंग अवस्थेमध्ये कसा चालतो, तो ज्ञानाचं बिंब होऊन कसा चालतो, हे 367 ओवी ह्या दृष्टीने फार महत्वाचे. किम व्रजेत हे सांगणारी ओवी आहे. तो अहंकारा ते दंडुनी, सकळ कामू सांडुनी, विचरे विचरे विश्व होवनी विश्वा माझी. तुकोबरे म्हणतात तसे, सूर्याचिया परी तुका लोकी क्रीडा करी, विचरे विश्व होवनी विश्वा माझी. किम व्रजेत विचरे विश्व होवनी विश्वा माझी. इथे स्थितप्रज्ञ दर्शन पूर्ण झालं. आणि पुढे शेवटचा श्लोक येतो 72वा, तो म्हणजे ब्रहाम्मी स्थिती. आणि भगवंत वर्णन करतात, अर्जुना एषा ब्रहाम्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति, स्थित्वा शामंतकालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. म्हणजे निरीच्छ निर्मम निरहंकार होऊन तो ब्राह्मी स्थितीला प्राप्त करतो आणि अंतकाळी तो ब्रह्म निर्वाण मोक्ष प्राप्त करतो. माऊली वर्णन करतात 368व्या ओवीमध्ये, हे ब्राह्मी स्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. आणि बस या 72व्या श्लोकानेच अर्जुनाच्या मनामध्ये विचार वेगळेच निर्माण होतात. अर्जुनाला वाटतं बरं झालं, अशी ब्राह्मी स्थिती जर प्राप्त करायची असेल तर कशाला हे युद्ध कर्म करायचं, मग नको ना ते कर्माची खटाटोप. त्यापेक्षा अशा प्रकारे समत्व चित्ताचं साधायचं, छानपैकी ब्राह्मी स्थिती प्राप्त करायची. म्हणून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणून 3रा अध्याय सुरू होतो. काही विद्वानांच्या मते भगवद्गीता म्हणे 2ऱ्या अध्यायाच्या या 72व्या श्लोकालाच पूर्ण झालेली आहे. पण अर्जुनाने पुढे शंका निर्माण केल्यामुळे ही भगवद्गीता 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाला पूर्ण होते. पण आणखी पुढे मग परिशिष्टात्मक 16वा 17वा अध्याय असावा आणि सगळ्यांचा एकंदर सारांश घेणारा 18वा अध्याय असावा विद्वानांचं मत आहे. आपल्याला त्याच्यात पडायचं नाही. अर्जुनाने शंका प्रदर्शन केलेलं आहे. पण हे शंका प्रदर्शन म्हणजे असं म्हणूया की 3ऱ्या अध्यायाचा जो जोड सांधा आहे, 3रा अध्याय जोडला गेलाय तो ह्या 2ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या ज्या 6 ओव्या आहे त्याच्यामध्ये तो जोडला गेलेला आहे. इथे बघा, ऐशे कृष्ण वाक्य ऐकले, 371 ओवी बघा, ऐशे कृष्ण वाक्य ऐकले, तेथ अर्जुने मनी म्हणितले, आता आमचिया काजा कीर आले उपपत्ती. या जे कर्म जात आघवे, येथ निराकारिले देवे, तरी पारुशेल म्या झुंजावे म्हणून या. त्याचा भावार्थ असा होतो, अर्जुनाला वाटतं भगवंतांनी आता हा आपल्याला बुद्धियोग सांगितलेला आहे, बस अशा प्रकारची स्थितप्रज्ञ दर्शनता प्राप्त केली, ही ब्राह्मी स्थिती प्राप्त करायची, कशाला युद्ध पाहिजे, कशाला असं हे घोर कर्म पाहिजे. म्हणून अर्जुन तो 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतापाशी तशी तो त्याची शंका व्यक्त करतो. आणि ती अत्यंत महत्वाची अशी शंका अर्जुनाने 3ऱ्या अध्यायाच्या प्रारंभी केलेली आहे. याचं कारण अर्जुनाने श्रवण केलेलं स्थितप्रज्ञ दर्शन आणि ब्राह्मी स्थिती. म्हणून अर्जुन लगेच म्हणतो 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला, भगवंता जायशी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन, तत्किं कर्मणी घोरे मां नियोजयशी केशव. फार सुंदर प्रश्न विचारला. जर कर्म आणि कर्ता ह्या ब्राह्मी स्थितीमध्ये उरतच नाही, मग भगवंता हे युद्ध कर्म मला का करायला लावतोस रे? अगदी तुला लाज वाटत नाही का रे? आता मित्र त्यांचं सख्यत्व असल्यामुळे अर्जुन असं बोलू शकते. अर्जुन अक्षरशः देवाची टर उडवतोय, उपरोधाने बोलतोय अर्जुन, अरे मला नक्की एक काहीतरी सांग ना,
मला एक घडीत म्हणतो तुझं युद्ध कर्म कर, आणि म्हणतो नाही नाही असे समत्व चित्ताचं साधलं केलं पाहिजे, ब्राह्मी स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. अशा प्रकारे हा गा कर्म तूची अशेख निराकारीशी निश्चयख तरी मज करवे हे हिंसक का करविशी. आणि पुढे अर्जुन आणखी तक्रार करतो, व्यामिश्रेने व वाक्येन बुद्धी मोहयसी व मे तद एकम वद निश्चित्य येन श्रेय हमाप्नुयाम. अरे एक काहीतरी मला श्रेयस्कर सांग ना. खरं पाहता भगवंत श्रेयस्करच सांगत आहे, प्रेयस्कर सांगतच नाही. पण अर्जुन त्याचा अर्थ प्रेयस्कर करून घेतोय, हे अर्जुनाच्या लक्षात येत नाही. तेव्हा भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, मी तुला ज्ञानयोग मध्ये का सांगितलं? अरे हा ओघाने आला म्हणून सांगितला. आणि तसं पाहता लोकेशमिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. हे ज्ञानयोग आणि सांख्ययोग, हे जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी हा सांख्ययोग आहे, आणि जे कर्ममार्गाचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी मी कर्मनिष्ठा सांगितलेल्या आहे. वास्तविक ह्या दोन्ही निष्ठा माझ्यापासूनच आलेल्या आहेत. पण जो ज्ञानयोगी असतो तो त्या मार्गाने जाऊ शकतो, उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा. पण जे कर्मयोगी आहेत त्यांनी मात्र हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाशेनी बळे निश्चित ठाके. अशा प्रकारे पुढे भगवंताने विहित कर्माशिवाय नैष्कर्म्य अवस्था येत नाही. तुझी ब्राह्मी स्थितीवरून सांगतो ना अर्जुना, ही ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घ्यायची, परंतु त्यासाठी आधी निष्कर्माने चित्तशुद्धी करून घ्यायला पाहिजे. मग कर्मत्याग आपोआप होईल. कर्मत्याग बळ करायचा नसतो. म्हणून शेवटी सांगायचं 50व्या ओवीमध्ये 3ऱ्या अध्यायाच्या, म्हणून आईके पार्था जया नैष्कर्म्य पदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. तुला निष्कर्म्य पदावर जाऊन आरूढ व्हायचंय ना, एशा ब्राह्मी स्थिती तुला प्राप्त करायची आहे ना, मग आता तुझ्या वाटेला आलेलं कर्म तुला निष्काम बुद्धीने केलंच पाहिजे. तरच चित्त शुद्ध होईल, तरच तुझी बुद्धी ही सद्बुद्धी होईल. ईश्वरार्पण बुद्धीने तुझं कर्म कर, मग तू सुद्धा त्या स्थितीला जाऊन प्राप्त होशील. आणि अर्जुन त्या स्थितीला जाऊन प्राप्त झालेला आहे, कारण तो शेवटी म्हणतोय भगवंताला करिष्ये वचनं तव. अशा प्रकारे आपण हा जो काही दररोजच्या 25 ओव्यांचा हा लेखन यज्ञ सुरू केलेला आहे. आज माझ्या वाट्याला आलेल्या या ओव्यांवरती मी अल्पमतीने चिंतन केलेलं आहे. या संयोजकांचं आणि विशेष करून ज्यांनी मला बाळासाहेब खरमाळे महाराजांनी ही सेवा प्रदान केली त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आणि माझी ही सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. राम रामकृष्ण हरी महाराज, खूप खूप धन्यवाद. श्री ज्ञानेश्वरीचं लेखी पारायण करत असताना ज्या ओव्या लिहिल्या होत्या त्या ओव्या लिहित असताना, या ओव्या लिहित असताना काय होतं की एक शब्द वाचला जातो किंवा ओवी पूर्ण वाचली जाते, त्यानंतर ती ओवी लिहिली जाते. हे आपणाला सगळ्यांना श्रुत आहे. मग ती ओवी लिहिण्याच्या अगोदर वाचली जाते. लिहिताना तो शब्द वारंवार वाचला जातो, तो शब्द बरोबर लिहिला आहे का. त्यानंतर त्या शब्दावरती रेष आपण देतो त्यावेळेस तो शब्द वाचला जातो. पूर्ण ओवी लिहून झाल्यानंतर ती ओवी बरोबर लिहिली की नाही हेही पण पाहिलं जातं. असं एक चिंतन होतंच. पण आठवड्यामध्ये या 175 ओव्या लिहून झाल्यानंतर त्या ओव्यांचं चिंतन सिंहावलोकन होणं अत्यंत गरजेचं असल्या कारणाने हे साप्ताहिक प्रवचनमाला सुरू झाली. आजच्या याच्यामध्ये आपण आजच्या सत्रामध्ये आजच्या पुष्पामध्ये आपण खूप छानसं असं विस्तृत प्रमाणे विवेचन केलं. तसं 175 ओव्यांचं एकत्रितरित्या सारांश रूपाने चिंतन करणं सुद्धा कठीण आहे, कारण स्थितप्रज्ञांची लक्षणं आणि 3ऱ्या अध्यायातला प्रवेश हा एवढा घनिष्ठ आहे की त्याची तुम्ही सोडवणूक खूप छान केली. आणि जे युक्ती सांगेन 4 गोष्टीच्या हे नवीनच आम्हाला एक चांगलं आपल्याकडून लाभलं. खूप खूप धन्यवाद महाराज. आणि खरोखर आहे, आता जरी आपण विचार केला तरी आपण ज्ञानेश्वरी म्हणत असताना या ठिकाणी जर संबंध लावायचा ठरवला तर 4 युक्त्या 4 जणांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्या. जसे की या ज्ञानेश्वरीमध्ये 4 जोड्या आहेत. कोणकोणत्या जोड्या आहेत? ज्ञानेश्वर महाराजांची आणि निवृत्ती महाराजांची एक, दुसरी भगवान श्रीकृष्णांची आणि अर्जुनाची दुसरी एक, तिसरी धृतराष्ट्र आणि संजयाची एक, आणि तुम्ही मला चौथी जोडी कुठली आहे? तर चौथी जोडी आता अशी तयार होते की श्री ज्ञानेश्वरी आणि आपण ही अशी चौथी जोडी आपली तयार झाली. सुंदर. अशा या 4 युक्त्या ह्या वारंवार आता आपण याच्यामध्ये शोधत जाणार आहोत. खूप खूप धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट की जाता जाता महाराजांनी एक खूप छानसं असं एक आपल्याला सांगून दिलेलं आहे की माणसाची साधना होत असताना ती साधना
ही साधना करण्याकरिता त्याला प्राप्त झालेली साधन पद्धती ती कशी असू शकेल, की जसं एखादा पक्षी देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, डायरेक्ट तो त्या फळाला झोंबू शकतो, कारण त्याला पंख आहे, त्याला उडण्याची ताकद आहे, त्याच्याकडे ती शक्ती आहे. अशा प्रकारचा तो पावे वेगा. पण आपल्याला 25 ओव्या लिहून आपल्याला ज्ञानेश्वरी आत्मसात करायची आहे. तो हळूहळू डाळे डाळे केऊ केनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. खूप छान. आम्हाला खूप धन्यता वाटते आहे आणि महाराजांना खूप धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्व श्रोतू वृंदांना सर्वांना प्रणाम करतो, तुम्हा सर्वांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो आणि यानंतर पसायदानाने सांगता होईल. पसायदान कोण म्हणेल आज? आज कोण पसायदान म्हणेल? रामकृष्ण हरी. बोला बोला, म्हणा, पसायदान म्हणत आहे. आता विश्वास नके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानगे. जे कांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो देवांची रतो ते लावो. प्राणी जात वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनावर्त भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेघे आलांछन. मातंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जना. सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लौकिके. दृष्टा दृष्टविजय होवावेजी, हेत म्हणे श्री विश्वेश्वराहो. आहो दान पसाहो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव महाराज. रामकृष्ण. अत्यंत सुंदर सेवा. अत्यंत सुंदर सेवा झाली म्हटलं. मंत्रमुग्ध होणारी सेवा झाली गेली आज. खूप छान वाटलं. रामकृष्ण महाराज. रामकृष्ण. खूपच सुंदर, अतिशय सुंदर, अतिशय श्रवणीय, खूप छान झाली. अगदी 175 ओव्या पण म्हणजे अति वेळ पण नाही, काहीच नाही, पण तरी सुद्धा सुटसुटीत असं वाटलं. खूप छान.